नमस्कार मित्रांनो, मी मयुरी A1 मराठी स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, मी माझ्या दीराच्या घरी बाळाला दूध पाजवायचं काम करायची, कारण माझ्या दीराची बायको बाळाला जन्म दिल्याबरोबर मरण पावली होती। त्यामुळे माझ्या दीराने मला महिन्याला 30,000 रुपये देतो असे सांगून त्या बाळाचा सांभाळ आणि दूध पाजवायची जिम्मेदारी माझ्याकडे सोपवली होती। आणि मी एका दिवशी बाळाला दूध पाजवत होते। माझ्याकडेला दीर बसलेला होता। तो माझ्याकडे टक लावून पाहत होता। दीर म्हणू लागला, तू जर मला दूध पाजवली तर मी तुला 1,00,000 रुपये देईन। मी गरीब होते। पैशाच्या आशामुळे माझ्या दीराला दूध पाजवायला गेले। दीराने संध्याकाळी लाईट बंद केली आणि अगबाई त्याने माझ्या मुलासमोरच रात्रभर। नमस्कार मित्रांनो, माझे नाव सारिका। मला एक लहान मूल होतं आणि माझा नवरा हा खूप दारुडा होता। माझी खूप गरीब परिस्थिती होती आणि माझा दीर हा खूपच श्रीमंत घरातला होता, कारण माझ्या दीराला सरकारी नोकरी होती आणि माझा नवरा म्हणजे एकदम दारूच्या व्यसनी पडलेला। तरीही मी त्याच्यातच आपलं सुख मानायची। आज सुधरेल उद्या सुधरेल याचीच वाट पाहत होते, परंतु तो काही सुधरत नव्हता आणि मला एक लहान मूल झालेलं होतं आणि मी त्या मुलाचा घरी दिवसभर त्याचा सांभाळ करायची आणि माझ्या दीराचे घर थोड्या अंतरावर होते। तो एके दिवशी माझ्या घरी आला आणि मला म्हणू लागला की वहिनी, एखादी आई भेटेल का की जी माझ्या मुलाची काळजी घेईल आणि माझ्या मुलाला सुद्धा दुधाची गरज आहे। मी तिला 30,000 रुपये महिना पगार द्यायला तयार आहे। माझ्या मुलावर खूप जीव आहे, कारण त्याची आई त्याला जन्म दिल्याबरोबर मरण पावली आणि मूल रडताना मला खूप वाईट वाटतं। मला ते पाहू सुद्धा वाटत नाही। त्याला दूध पाजवण्यासाठी मला एक बाई पाहिजे, म्हणून तो माझ्याकडे विनंती करू लागला। मी ठीक आहे असे भाऊजी म्हणून त्यांना सांगितले। मग मी त्यांना म्हणू लागले की भाऊजी, मी 2 दिवसांमध्ये एखादी बघते आणि तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्यावर सोपवा। असं बोलल्यावर भाऊजी तिथून निघून गेले। मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि दिवसभर गावामध्ये माझ्या ओळखीच्या बायकांना भेटले। जिला लहान मूल आहे ती एका बाळाला दूध पाजवेल का आणि तिला माझे भाऊजी 30,000 पगार महिना द्यायला तयार होते, पण अशी कोणतीही मला बाई भेटलीच नाही। आता भाऊजींना काय जाऊन सांगू हे मला कळेनासे झाले, कारण कित्येक दिवसांनी भाऊजी घरी आले होते, कारण त्यांचा भाऊ दारू पितो हे त्यांना पसंत नाही। किती वेळेस त्यांनी त्यांच्या भावाला समजावून सांगितले तरी तो दारू सोडून देत नव्हता। त्याच्या टेन्शन मध्ये भाऊजीची आई मरण पावली, वडील मरण पावले, तोच भाऊजीच्या डोक्यामध्ये राग होता। त्यामुळे ते आमच्या घरी कधीही आले नाहीत आणि त्यांनी मला आतापर्यंत कधीही कोणतं काम सांगितले नव्हते। त्यांनी पहिल्यांदाच माझ्याशी एवढं काम सांगितले। आता त्यांना काय जाऊन सांगू मला समजत नव्हते। मग मी विचार केला, जर मीच भाऊजीच्या घरी जाऊन त्या बाळाला दूध दिले तर, आणि कसेही मला लहान मूल आहे, मलाही दूध येते, तसेच त्या बाळालाही मी माया देईल आणि दूध पाजवेल। मग मी संध्याकाळी माझ्या नवऱ्याची घरी वाट पाहत बसले की माझा नवरा येईल आणि त्यांना मी सांगेन, कारण त्यांना न विचारता गेले तर ते माझ्यासोबत मारहाण करतील, कारण मी दीराच्या घरी गेलेलं हे त्यांना पसंत येणार नाही। त्या दोघांचं कधी बोलणे झाले नाही, त्यामुळे त्यांना न सांगता गेले तर ते माझ्यावर खूप चिडचिड करतील, म्हणून मी त्यांची वाट पाहत बसले होते। मग ते घरी आले एकदम दारू पिऊन, आताही नशेत होते, म्हणून मी त्यांना बोलावे म्हटले आणि त्यांना सांगितले की भाऊजींची बायको मरण पावली आहे आणि त्या बाळाला पाजवायला दूध कोणीही नाही। तुम्ही मला तिथे काही दिवस कामासाठी जाऊ का? त्या बाळाला दूध पाजवायला कोणीही नाही। तुम्ही मला तिथे काही दिवस कामासाठी जाऊ का? मी तिथे बाळाची काळजी घेईल, त्या बाळाला आईची माया देईल। आपणही थोडा विचार करायला पाहिजे, किती झालं तर ते घर आपलंच आहे असे सांगत आणि त्यांना खूप प्रयत्न केले, परंतु ते नको नको असे म्हणू लागले। त्या घरी कामाला जायचं नाही। मग मलाही खूप राग आला आणि त्यांना म्हणू लागले की तुम्ही मला रोजचे 500 रुपये घरात खर्च कामासाठी द्या, मग मी कुठेही कामाला जाणार नाही। तुम्ही एकतरी पूर्ण कामाचे पैसे दारवर उडवता, घरात काही खायला आणत नाही, मी कसे घर सांभाळू? जर काही पैसे आले तर घर चालवेल ना। मग मी नवऱ्याला खूप समजावून सांगितले, तेव्हा ते राजी झाले आणि मी भाऊजीच्या घरी गेले। भाऊजींना सांगितले की भाऊजी, मला कोणतीही आया भेटली नाही
मी खूप चौकशी केली, कित्येक जणांना सांगितले, पण कोणीही तयार नाहीत. भाऊजी, तुम्हाला जर काही वाटत नसेल तर सांगू का? मी तुमच्या बाळाला दूध द्यायला आणि सांभाळायला तयार आहे. तुला पण लहान मूल आहे. तू माझ्या बाळाला कशी पाजवशील? तुझ्या बाळामध्ये तू व्यस्त राहशील आणि माझ्या बाळाचा सांभाळ कशी करशील? मी म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका. मी माझं बाळ म्हणून काळजी घेईल. ठीक आहे, तू आजपासून माझ्या बाळाचा सांभाळ कर. मी दिवसभर घरी राहत नाही, कारण मला ड्युटीवर जावे लागते आणि तूच आहेस माझ्या बाळाची काळजी घ्यायला. माझं पूर्ण बाळ तुझ्यावर सोपवतो. जर माझ्या बाळाला काही झालं तर खूप अवघड आहे, असे बोलून भाऊजी निघून गेले. मग मी त्या बाळाला जवळ घेतलं, त्याला आंघोळ घातली आणि त्याला दूध पाजवत होते. तेव्हा बाळ मला पाहत होते, कारण त्याच्या नजरेमध्ये एक वेगळं दृश्य होतं. कारण आजपर्यंत माझ्याच या बाळावर माया होती. दुसरे बाळ मांडीवर घेतल्यामुळे माझं बाळ कुतूहलाने बघत होते. माझा नाईलाज होता. पैशासाठी मला हे काम करावे लागले. मी माझ्या बाळाला आणि त्या बाळाला खेळण्यामध्ये माझा दिवस कसा निघून जायचा मला काही कळत नव्हते. मी माझ्यासोबत माझ्या दिराच्या मुलाचा सुद्धा खूप चांगला सांभाळ करू लागले आणि ते माझ्या दिराला सुद्धा खूप आवडू लागले होते. कारण मी माझ्या आणि दिराच्या बाळामध्ये कसलाही भेदभाव करत नव्हते. मला माझा दीर म्हणू लागला, तू इथेच राहून बाळाची काळजी घेत जा. तुला यायला जायला खूप परेशानी होत असेल. मी त्यांना म्हणू लागले, तुमच्या भावाला विचारून बघते, मग तुम्हाला सांगते, नाहीतर ते खूप मला राग करतील. तेवढ्यात माझ्या दिराच्या मोबाईलवरती फोन आला आणि ते आश्चर्याने म्हणू लागले, काय? कुठे झालं? तेव्हा भाऊजींनी फोन ठेवला. तेव्हा माझ्या जीवाला खूप मोठा धक्का बसला. माझ्या नवऱ्याचा रोडवर ॲक्सिडेंट झालेला होता. मी आणि माझी एक घाई गडबडीमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचले. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहते तर माझा नवरा हा जग सोडून गेलेला होता. मला खूप मोठा धक्का बसला होता. नंतर मी खूप दिवस कामावरती गेलेच नाही. आता महिना होत आला होता. एके दिवशी दीर घरी आला आणि म्हणू लागला की वहिनी, जे झालं ते झालं. झालेल्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही. त्याला सुद्धा मी खूप वेळा समजावून सांगितले होते, पण त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि तो व्यसनाच्या खूप आरी गेला होता. आता किती दिवस त्याच्या आठवणीने काढणार आहेस? आता इथलं या सगळ्या वस्तू घेऊन तू बाळाला घेऊन तिथे माझ्या घरी राहायला ये, म्हणजे तुझेही काहीतरी मन लागेल. तुला एकटे वाटणार नाही. मी तुझी आणि तुझ्या बाळाची सर्व काळजी घेईल. मलाही तसंच वाटत होतं, म्हणून मी माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू घेऊन माझ्या दिराच्या घरी राहायला निघून गेले. दिराच्या वागण्यामध्ये रोजच्या रोज बदल होत होता. तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागला. एखादी बाई विधवा झाल्यावरती तिच्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळाच तयार होतो. नवरा कसा का असेना, पण आपलाच असतो. एके दिवशी माझ्या दिराचे बाळ काही झोपत नव्हते. ते खूप रडू लागले होते. भाऊजींनी मला रूममध्ये बोलावून घेतले आणि म्हणू लागले, बाळ खूप रडत आहे, याला थोडं दूध पाजव, म्हणजे त्याचे पोट भरेल आणि तो रडायचं बंद करेल. भाऊजी तिथे जवळच उभा राहून होते. मी त्यांना म्हणाले, मी बाहेर जाऊन पाजवते. पण दिराने मला खूप आग्रह केला आणि मी तिथेच बसले. मी बाळाला पाजवत होते, परंतु भाऊजीची नजर माझ्यावर होती. ते माझ्याकडे एकटक पाहू लागले. ते मला खूप न्याहाळत होते. दीर म्हणू लागला, तू दूध पाजवल्यास बाळ किती शांत झोपी गेलं ना. तसं तू मला दूध दिले तर मी हे शांत झोपेल, एकदम बाळासारखेच. मी तुला 1 लाख द्यायला तयार आहे, फक्त एका रात्रीचे. अशा कित्येक रात्री माझ्यासोबत घातलीस तर मी तुला एक राणी बनवेल. असे म्हटल्यावर मी खोलीमधून निघून आले आणि मी माझ्या बाळाला घेऊन माझ्या घरी परत निघाले. मग दीर माझ्या घरी आला आणि म्हणू लागला, सॉरी, मी जे काही बोललो ते मला समजलं नाही. खरंच मी माझ्या बोलण्यावर मला राग येतोय. चल ना तुला एक सांगू का? तू किती तरुण आहेस अजून आणि किती लहान मूल आहे तुझं. तू या वयात एकटी कशी राहणार? मला आवडणार नाही आणि मी पण एकटाच आहे. तुला नवऱ्याची गरज आहे आणि मला बायकोची.
तू माझ्यासोबत लग्न करून राहा, कारण मी तुझ्या बाळाला एका वडिलांसारखे वागवेल आणि तू माझ्या बाळाला एक आईसारखे वागवशील. तू विचार कर आणि मला सांग. मी भाऊजींना नको असे म्हणून सांगितले, परंतु 2 दिवस गेल्यावर मीही विचार केला की खरंच भाऊजींनी बरोबर बोलले आहेत. माझ्या बाळाला एका वडिलांची गरज आहे आणि त्यांच्या बाळाला एका आईची गरज आहे. जर मी त्यांच्या बाळाला प्रेम दिले तर त्यांनी माझ्या बाळाला पण प्रेम द्यावे हेच पाहिजे होते. मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना म्हटले की भाऊजी, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तेव्हा भाऊजी म्हणू लागले की खूप छान, आपण मंदिरात लग्न करू आणि आपला एक सुखी संसार बनवू. असाच आमचा संसार आनंदात जात होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.